सगळ्या सृष्टीवर नियंत्रण ठेवणारा इंद्र. त्यानंतर देवाने दुसरा एक लोकपाल उभा केला, जो म्हणजे आता मे महिना म्हणजे अनेकदा बरसत राहिला, तो म्हणजे या दोन्ही गोष्टी झाल्या. आपण म्हणतो लक्ष्मीची देवता, आपण काय म्हणतो विष्णू भगवंताची पत्नी लक्ष्मी, धनाची देवता लक्ष्मी. पण जी फक्त लक्ष्मी, पण ती लक्ष्मी तुमच्या घरापर्यंत कशी येणार, त्यासाठी देवाचा तिसरा लोकपाल आहे, तो म्हणजे कुबेर. हा देवाचा लोकपाल तिसरा. आता या कुबेराने ना याला देवाने तत्व दिले, जी लोक दुसऱ्यांच्या सहायतेसाठी, दुसऱ्या जीवांचं दुःख दूर करण्यासाठी धावपळ करतात, आपल्या संपूर्ण संपत्तीचा तिथं विल्हेवाट करायला मागं पुढं पाहत नाही, त्यांच्या पाठीमागं कोण जर असतो तर हा लोकपाल म्हणजे कुबेर. आता हे कोणासोबत घडलं? छत्रपती शिवरायांसोबत घडलं. शिवरायांनी ज्यावेळेस तोरणा किल्ला जिंकला, स्वतःसाठी जिंकला का? नाही, सरदार होते ना, सोन्याचा आमच्या तोंडात घेऊन जन्माला आले, एका इशाऱ्यावर घामावेळे पाणी घेऊन उभे राहायचे. शिवरायांनी रयतेच्या रक्षणासाठी तोरणा किल्ला जिंकला, आपल्या सरदार किल्ला तिथं बाजूला केलं आणि तोरणा किल्ला जिंकला. आणि ज्यावेळेस किल्ल्याची तिथं डागडुजी करण्यात येत होती, आता पैशाची खूप गरज आहे, तर त्या दरम्यान शिवरायांनी तिथं एक घागरी सोन्याच्या मोहरा सापडल्या 1645 साली. शिवराय हे एकमेव असे राजे विश्वास की त्यांच्या जीवनात एकदा नाही 3 वेळा गुप्तधन सापडले. आता तुम्ही त्याच्या विश्वास ठेवता का मला माहिती नाही, मी तर नव्हतं ठेवत, माझे एम.बी. झाले म्हणजे असं काही नसतं. पण जेव्हा नाथ महाराजांची एकदा ती भागवत वाचतो ना, त्यावेळेस बोललो असलं. पण दुसरं शिवरायांना ज्यावेळेस राजगड किल्ल्यावर शिवरायांना आपल्याला कशी धनाची आवश्यकता होती, त्यावेळेस पण राजगड किल्ल्यावर शिवरायांना तिथं गुप्तधन सापडले. आणि ज्यावेळेस शिवराय औरंगजेबाच्या दरबारात गेले, तिथून पुन्हा आपल्या रायगड किल्ल्यावर आले आणि तिथे आल्यानंतर स्वराज्याची 4-5 महिने शिवराय असल्यामुळे अशी धुळधाण झाली होती, धनाची अपेक्षा होती, धन भेटे ना, कुणावर स्वारी करावं. तर छत्रपती शंभूराजे अजून गड किल्ल्यावर आले नाही, तेव्हा स्वारी पण कुणावर करता येणार. त्या दरम्यान छत्रपती शिवराय प्रबळ किल्ल्यावर होते आणि प्रबळ किल्ल्यावर छत्रपती शिवराय आपल्या पालखीतून जात असताना त्यांचा अंगावरचा शेला खाली लोंबत चालला होता आणि तेवढाच एका बोरीच्या झाडाला अडकला. शिवराय मावळ्यांना म्हणले, हे बोरीचं झाड मला काहीतरी संकेत करते. आणि मावळ्यांना शिवरायांनी तिथं खांदायला लावलं. मावळ्यांनी खांदलं तर तिथे एक दगडी चौथरा सापडला. बघा, आर्किटेक्चर वेगळे, पण छत्रपतींना किती जाण होती. शिवराय म्हणतात, गडाची पहाडी रचना पाहता इथं चौथरा असण्याची काहीच आवश्यकता नाही. चौथरा उलगडा. तर 1679 साली छत्रपती शिवरायांना त्याही ठिकाणी 3 घागरी सोन्याच्या मोहरा सापडल्या. ज्या वेळेस छत्रपतींना धनाची आतोनात आवश्यक होती, त्या वेळेस लोकपालाच्याच मार्फत छत्रपतींना धन उभं करून दिलं, तर आपल्या भगवंताने उभं करून दिलं. ज्यावेळेस छत्रपतींना कळलं मावळ्यांची संख्या आपल्या सैन्यामध्ये वाढत मग त्यावेळेस सांगायचे, अहो तुमच्याबद्दल एक तुकोबारा नावाचे संत आपल्या कीर्तनातून सांगतात, त्या छत्रपतींसाठी जावा तुम्ही, त्या स्वराज्यामध्ये सैनिक बनून राहा, आपल्या रयतेचं रक्षण करण्यासाठी तो आपल्या जीवाची बाजी लावतोय, पिंडवर तिथं जाऊन आपल्या धर्माचं रक्षण करा. त्यावेळेस तुकोबारांचं ख्याती छत्रपतीच्या कानी पडली. शिवरायांच्या तुकोबारांच्या कीर्तनामध्ये आले. कीर्तन ऐकल्यानंतर कान अतिशय तृप्त झाले. तुकोबारांचे कीर्तन ऐकल्यानंतर छत्रपतींच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे आज आम्हाला देव प्राप्त नाहीये, तरी पण तुम्हाला आमचे 4 शब्द जरा ऐकावेसे वाटतात. विचार करा, तू ज्यावेळेस तुकोबाराय कीर्तन करत असतील, छत्रपती शिवराय कीर्तन ऐकत असतील, त्या कीर्तनाचा रंग काय असेल? मग तुकोबाराने शिवराय म्हणतात, तुकोबाराय तुमच्या कीर्तनामध्ये आल्यानंतर आम्हाला असं वाटतंय, आमचं मन तुमचं कृत्य झालं आणि आम्हाला असं वाटतं आमची तलवार बाजूला ठेवावी आणि आमचा संपूर्ण देह तुमच्या सोबत या भक्ती भावनेमध्ये खर्च करावा. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, शिवराय तुमच्या हातातली तलवार हे तुमचं कार्य आहे आणि तुमच्या हातातल्या तलवारीमुळे आमच्या मुखावर भगवंताचं नाव आम्ही स्वतंत्रपणे घेऊ शकतो. तुम्ही जे करताय ते अतिशय योग्य, तुम्ही तेच केलं पाहिजे, आम्ही जे करतो ते आम्ही तेच केलं पाहिजे. एवढं सगळं तुकोबारायांच्याबद्दल छत्रपतींच्या मनात अतिशय चांगली प्रतिभा निर्माण झाली. एका दिवशी तुकोबारायांबद्दल छत्रपतींना कळलं की त्यांची एक पत्नी अन्न करून मरण पावली. तुकोबारांनी सगळी संपत्ती त्या इंद्रायणीच्या ढोहामध्ये उडवून टाकलेली आहे. सर्वचे कर्ज रोखे सगळे सोडून दिले आणि आज अशी अवस्था आहे की फुटलेला माठ तुकोबारायांच्या घरामध्ये. त्यांची पत्नी आवडी त्यांच्या जवळ एकच पातळी आंघोळ केल्यानंतर ते वाळेपर्यंत थांबावं लागतं. एवढ्या 18 विश्व दारिद्र्य तुकोबारायांच्या घरी. छत्रपतींना वाईट वाटलं. शिवरायांनी मावळ्यांकडे तुकोबारायांच्या घरी एक नजराणा पाठवला आणि तो नजराणा पाहिल्यानंतर तुकोबारायांनी असंच नाही दिलं, संधी दिला तुकोबारायांनी.
तुकोबाऱ्या शिवराय या धनाची जास्त आवश्यकता स्वराज्याच्या रक्षणासाठी, स्वराज्याची व्याप्ती वाढवण्यासाठी तुमच्या जवळ योग्य. आम्हाला या धनाची आवश्यकता नाहीये, कारण आमच्यासाठी हे धन नक्की कसं आहे ते आम्ही कसं जवळची पण एवढं वय असून एवढं चांगल्या प्रकारे आत्मची जाण असून आमच्यासारखे नोकरी कीर्तनकार करत असताना देखील हृदयाचा किती विशालपण आहे, इतक्या कस लावून ते गायन करतात. नाही तर अनेक ठिकाणी आम्ही भाऊ पाहिले आणि कीर्तन उभं राहिलो, थोडं काय वाटलं बाबा महाराज खाली बोल वाटतंय ते कशीही गायन करतात, टाळायचं म्हणून करतात. तसा पण सप्त्याचा दुसरा दिवस आहे तरी पण एवढ्या जीवाच्या आकांक्षाने करतात. असं कोणते गायन करतात माहिती का, ज्यांची त्या विठुरायाची खरी निष्ठा आहे. आणि अशा आपली निष्ठा यांना तुमच्यासाठी खूप जोरदार काय आता पुढील मज्जा सांगता कंठी मिरवा तुळशी. आता तपासणी करणार तुम्ही ज्यांच्या गळ्यात माळा सोडायचं देत बघा. 7 दिवस इथं चांगला हरी जागर होणार किंवा 4 आपला जो सप्ताह आहे ते झाल्यानंतर भाऊ एखादी मुलगी म्हणती आई मला ना ती तुळशी माळ घालायची इच्छा झाली बरं का. मुलगी चांगलं कोणती कराय मला काय घालायचंय गाळ्यात तुळशी. आई म्हणते अगं काय रे तुला घालायची काय म्हणजे काय घालायला नाही घाल माझं काय म्हणणं नाही, पण मला माहिती नाही ना तुला कसा भेटेल. मग आमच्या विठुराया म्हणतो असे का तुझ्या ताईला दारोडा दिला तरी अहो तू का म्हणे घालू तायावरी चाला ना. देवाच्या चरणी विश्वास ठेवा. मी माझ्या लेकीला माळ घालते, तुम्ही असं काय विचार करता तिच्या नशिबात दारोडाच असत, असं का विचार करता तिच्या नशिबात खाणारच असत. अहो गळ्यात माळ पाहिली ना आजकालच्या युगामध्ये सांगतो, जर तुमच्या लेकीच्या गळ्यात माळ असलेली पाहिली ना तुमच्या लेकीच्या घरी सोयीला रोज रांगा लागते रांगा का. आज तुळशीची माळ म्हणजे लय पवित्रतेचं उदाहरण आहे. लय म्हणजे पाहायलाच मिळत नाही तुळशीची माळ. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो पोरांची लग्न व्हायला म्हणून पोरांच्या वडिलांनी काय झालं तुम्ही काय गळ्यात घाला माळ घाला त्यामुळे तरी लग्न व्हायला का तुम्ही असं झाली आणि त्यासाठी काय तर संगत बिघडली पोरांची. संघ जया जयसा
जर सगळ्यात जास्त दारू तो नाही, पक्का दारू तो ज्याच्या संगतीत दारू न पिणारा गेला आणि दारू प्यायला लागला तो पक्का. मग पक्का भक्त कोण? पक्का भक्त तो ज्याच्या संगतीत ज्याच्या गळ्यात माळ नव्हती तो सोबत गेला आणि गळ्यात माळ घातली तो पक्का भक्त. आज योगायोगाने आमचे परम मित्र हरिभक्तपणे सोमनाथ महाराज काकडे नाही, पण त्यांच्या जीवनाचा एक अनुभव तुम्हाला सांगतो. आमच्या सोमनाथ महाराज काकडे आपल्याला जर म्हणतात गळ्यात माळ घातली आणि जर काढली तर मग देव बरोबर करायचं, काढू नका पण देव उदारे उदाहरण. आमच्या सोमनाथ महाराज काकड्याच्या गळ्यात होती माळ आणि ते जायचं टाकून द्यायचे दिवस होते. सगळी यात्रा चाललेल्या, ते मित्रांसोबत जायची यात्रेला सगळी पोरं खायला किंवा नाही आमच्या चित्राच्या गळ्यात माळीत त्याला काही घेऊ नका म्हणायचे. आता तिथं उगत होतं 20-22 वर्षाचं पॉइंट, आता गळ्यात माळ पण तो खात नव्हता. पण उन्हाळ्याचे दिवस सगळी पोरं गेली विहिरीवर पोहायला. सोमनाथ महाराज पण गेले पोहायला. महाराजांनी ओढून टाकली विहिरी, महाराज गेले खाली, माळ राहिली. महाराज म्हणले देवालाच वाटते माझ्या गळ्यात माळ. महाराजांनी केलं खायला चालू, खात राहिले आणि त्यावेळेस माझी त्यांची ओळख होती. त्यांची माझी ओळख कॉलेजच्या दरम्यान झाली, ते आमचे मित्र झाले आणि मला आमच्या सोबतीत आले. महाराज आता सोमनाथ महाराज काकडे कीर्तनामध्ये गायन करतात, उत्कृष्ट प्रकारे स्वतः प्रवचन करतात, इथंच नाही तर स्वतः कीर्तन देखील करतात. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, गळ्यात माळ होती काढली चुकीच्या संगतीने आणि परत गळ्यात माळ घातली, जर देवाची इच्छा नसली माफ करायची तर त्यांनी कीर्तन केलं असतं का? माझं सांगणे लेख म्हणजे माळ घालायची घालून टाका. ज्यांची बाईची साठी ओळखली त्यांनी तर आजच घाला, कारण तुमच्या सगळ्यांचा परतीचा प्रवास चालू झालाय. घरी जायचा, देवाच्या घरी जायचा प्रवास चालू झाला. आता नाही विचार करायचा दोन मजले बांधायचा, आता नाही विचार करायचा एखादा कोणत्या घ्यायचा, आता विचार एकच करायचा म्हणजे देवाचं माझं अंतर कसं कमी होईल आणि ते देवाचं तुमचं अंतर अधिक कमी करण्याकरिता तुकोबाराने काय करायचं ते आपण
आपल्या चांगवडेश्वर वारी सोबत पालखी सोबत महाराज होते. आपलं सुंदर कीर्तन केलं. सगळे वारकरी आपल्या समोर जाते की महाराज यांना घडवा म्हणते. सांगायचं हेतू एवढाच आहे की मनामध्ये त्या भगवंताबद्दल भक्ती निर्माण झाली, अनन्य भाव निर्माण झाला तर भगवंतांना बोलच्या स्वरूपात तुम्हाला अनेक कला अशाच देत असतो. पण मनामध्ये काय पाहिजे? भगवंताबद्दल अनन्य भाव पाहिजे. भगवंत म्हणतात भाव मज होय अनन्य. या अनन्य भाव आपल्या देवाप्रती पाहिजे. आता कुरुक्षेत्रावर भगवंत आहे. आता मला सांगा, भगवंताने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जो ग्रंथ सांगितला त्या ग्रंथाचं नाव काय? किती श्लोक आहेत त्या ग्रंथामध्ये? अध्याय किती आहेत? पण या गीतेमध्ये एका ठिकाणी अर्जुनाचा देवाचा संवाद खूप चांगल्या प्रकारे. म्हणजे ज्यावेळेस मी कॉलेजला होतो, मॉडर्न कॉलेजला असताना माझा एक मित्र म्हणायचा, अरे तो पिंपी एवढी देवाची भक्ती करतो पण तुला माहिती का देव आहे म्हणून? तो मला प्रश्न करायचा. म्हणायचा आता पण एक सुमित नावाचा मित्र आहे, त्यांनी मला फोन केला. म्हणला अरे तुझे स्टेटस पाहतो, सांगितलं म्हाताऱ्या माणसामध्ये जाऊन राम राम कृष्ण कृष्ण करत बसतो. आम्ही पण आयआयटी आम्हाला चांगल्या प्रकारचं इथं सॅलरी पगारी, आम्ही इकडं पाठी जातो तिकडे जातो, कधी कधी आम्हाला फॉरेनला जायला भेटतो. अरे स्वप्नील तू एवढं आणि सगळं केलं, सगळे विद्यार्थ्यांना घडवलं, राम राम कृष्ण कृष्ण केलं आणि तू मेल्यावर तुला कळलं देव नसतो, तुला किती वाईट वाटलं? म्हणजे सुम्या तू अगदी बरोबर बोलतोय. मी एकदम म्हाताऱ्या माणसाच्या जातो, राम राम कृष्ण कृष्ण हरी करतो, ते माझा आदर करतात, सन्मान करतात, खाऊ चांगलं घालतात, तुझं चांगलंय सगळं होतं. खरं जर तू मेला आणि तुला कळलं देव असं, तुझं कसं व्हायचं? मित्र मला म्हणला, विक्रम नावाचा, तू एवढं देवाचं कॉलेजमध्ये सगळं करतो, तुझा देव खराय ना? मुलं खराय. तुमचा देव असं काय करत? सगळ्यांना तत्काळ शिक्षका नाही करत. तत्काळ म्हणजे कसं? जर कुणी कोणाला शिव्या दिल्या दुसऱ्या दिवशी त्याची जीभच गायब. जर कुणी कुणाच्या घरी जाऊन चोरी केली दुसऱ्या दिवशी त्याचे हातच गायब. देव खराय ना? तुमचा देव असं का नाही करत? त्या मुलाचा प्रश्न बरोबर होता. आता काय उत्तर देणार? मग मी म्हटलं मला काही सांगतच नाही, पण मी भगवद्गीता वाचत ना, त्या देवाचा ना अर्जुनाचा संवाद. मग अर्जुन पण देवाला म्हणतो, देवा तुम्ही म्हणता पाप केलं नरकात जायचं, पुण्य केलं स्वर्गात जायचं, मग एक काम करता का? म्हणजे आतापर्यंत देव अर्जुनाला शिकवत होते, आता अर्जुन देवाला शिकवतोय. देव म्हणले काय? देव तुम्ही सगळ्यांना ना तत्काळ शिक्षा द्या. देव म्हणजे कशी द्यायची? अर्जुन माझं सोपं आहे. जर कुणी चोरी केली त्याचे हात गायब करा, जर कुणी अर्जुनाला अपशब्द बोलले त्याची जीभ गायब करा. देव म्हणले अर्जुना तुझा हा सल्ला मला पटला, पण या शुभ कार्य करणार आपण तुझ्याच घरावर ठेवू. अर्जुन म्हणला कसं देवा? देव म्हणले सोपं आहे. समज उद्या जर तुझ्या पोराने अभिमन्यूने जर एखाद्याच्या घरी जाऊन धनुष्य बाण चोरून आणला, कसा अभिमन्यू मोबाईल चोरून आणला, पण जर तुझ्या पोराने एखाद्याच्या घरी जाऊन धनुष्य बाण चोरून आणला, तू त्याचे हात कापशील का? मग अर्जुन म्हणतो काय बोलतो देवा? माझं पोरग आताची 17-18 वर्षाचं आहे, होतो बच्चा आहे, कच्चा आहे, लगेच कुठं मारायला होतंय, पोरगा हळूहळू सुधरेल ना. मग देव अर्जुनाला म्हणतात अर्जुना तुझा आणि तुझ्या मुलाचा संबंध फक्त याच जन्माचा 17-18 वर्षांचा आहे. त्यांनी चुकीचं कार्य केलेल्या कार्यावर शासन करताना तुझं हृदय व्यथित होते, तुला वाईट वाटतंय ना? मग विचार कर, तुझा माझा किंवा तुम्हा सर्वांचा आणि त्या विठुरायाचा संबंध अनंत काळापासून आहे. त्याला किती वाईट वाटतं तुम्हाला तत्काळ शिक्षा देणार? देव पण म्हणतो कधीतरी सुधारत्याल, कधीतरी कीर्तनाला द्याल, कधीतरी वारीला द्याल, कधीतरी दर्शनाला द्याल.
देव तुम्हाला आम्हाला काय देत चाललाय? संधी देत चाललाय. पण आपली गत कशी झाली भाऊ? आपली गत झाली त्या माकडांसारखी. मार जातले हा भाऊ बोलायला लागले तर मी पण त्यात आलो वर का ब्राह्मणाकडे तत्वज्ञान समजण्यासाठी. आपली गत त्या माकडांसारखी झाली. शिकारीला माकडं पकडायचे. शिकारी काय करतो? प्रथमेश महाराज आताच्या माकडांना काय आवडतात? पकडायचं जाऊ फुटाने लागते ना. माकडांना लय आवडतात ना. त्याच्या पण माकडांना आवडतात पण कशा बरं तरी समजून घ्या. सगळं फुटाने घेऊन जातात. आता शिकारी काय करतो? गाडी घेतो. त्या गाडीला सगळं फुटाने टाकतो. झाडाखाली जाऊन पुरतो. माकडं वरून पाहतात. शिकारीचं तर जेवायला घरी माकडं वाद सगळं फुटाने दणादण उड्या टाकतात. आता गाडग्याचं मन कसं असतं? निमुळतं. माकडाने हात घालणे कसं घातला असा हातात धरलं चुन फुटानं. आणि आता माकड काय करते? तिचं फुटाण्याची मूठ वरती घ्यायचा प्रयत्न करते. पण त्याचा हात कशात अडकला? त्या गाडीच्या निमुळच्या तोंडात. माकडाचा हात काय वरती येत नाही आणि तो काय फुटानं सोडत नाही. माकडाला वाटतं मला आज कुणीतरी धरलं. डोकं आपटतं, घामाघूम होतं, हात आपटतं, पाय होतं, पण ती मूठ काही सोडत नाही. शिकारी चांगला जेवण करून घेतो. तिथं दांड पडलेलं असतं आणि ती कसं दांड घालून मारलं तरी मारलं त्याच्या कपड्यात जसं दांड बसलं त्याची मूठ सुटली. उभ्या आयुष्यासाठी ती माकड पुण्याचं गुलाम होतं त्या शिकाऱ्याचं. माता माऊली माकड तर एका जन्मासाठी त्या शिकाऱ्याचं गुलाम होते. तुम्ही आमची माकडाची फुटायला झाल्या तर मुठीच. तसं तुम्ही आपली सांसारिक इच्छा झाल्या. वारीला जायचे का? थांबा माझ्या पोरीचं लग्न होऊ द्या. कीर्तनाला जायचे का? थांबा माझी एवढी सिरियल संपू द्या. आणि मग भक्तीवरती घालणारा बंदूक येतो. तो पण आपल्या पाठणीत असंच घाला घालतो. माकड एका जन्मासाठी त्याचं गुलाम आहे. तुम्ही आधी 84 लक्ष्मीसाठी जिसे पाना
आपण